ऑल, व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि ही बघा माझी गुदू पण आहे सोबत. काल मी असं नाही म्हटलं आणि नंतर ती म्हणते मम्मा तू तर असं म्हटलंच नाही, माझी गुदू पण आहे सोबत. माझी गुदू आली. ओके, सो संध्याकाळ झाली आणि आज परत मी ब्लॉग, आता मला सवय झाली संध्याकाळी ब्लॉग सुरू करायची. आणि उद्याचा दिवस परत आहे, मग नंतर आम्ही मुंबईला जाणार आहे. हे आता तुम्ही ऑलरेडी 2-3दा ऐकून झालेलं असेल, सो ती काही मी स्टोरी रिपीट करत नाही. पण आत्ता संध्याकाळी मी ब्लॉग सुरू करते. छान फ्रेश झालो, मस्त पाऊस आलाय, तरी चेहऱ्यावरचा घाम तुम्हाला दिसत असेल, कारण घरात तरी पण गरमी होते. आणि त्यानंतर आम्ही कुठे जाणार आहे नानू? आता आपण कुठे जाणार आहे? नेल कटर आणायला. की काय करतात ते आंटी, काय करतात मम्माच्या नेल्सला? काय लावतात ते? कसं? तुझ्यासारखं तू लावलंय का? हो, वाव, मस्त कलर आहे ग. छान आहे. पिंक आहे. ओ, आता आपण पिंक करायचा. बरं, सो आम्ही चाललो आहे जेल पॉलिश करायला. मी पहिल्यांदा एवढी नखं वाढवली आहेत, कधीच नसतात, पण लग्न आहे आणि मला माहिती होतं करायचं आहे. अरे बाबा, थँक्यू. अरे बाबा, लव यू. आणि ही अगदी सकाळची क्लिप आहे, जेव्हा ना रोशन क्रिकेट खेळून आला आणि त्याला छान असं तिने सरप्राईज दिलं फादर्स डेचं. अगे चिमणे, नानो चिमणे. हां, अगे चिमणे. हा बघ आणलाय, पण बघू बघ कसं अरे छान आहे बाई. पण ठेवायचा कुठे? ठेवायचं कुठे? त्यात काय मोठे? झाडाच्या फांदीवर छोटे घर. चला चला लवकर, मी आणते काड्या, मी आणते गवत, मी आणते कापूस. ते आतमध्ये शानदार पिलांना ठेवू, अरे पिल्लांना ठेवू. हे पिल्लू एवढं कडेने कापूस पसरवून देऊ. पिले काय करतील? मस्ती. दाना खातील, अरे यार, बाबाला पाणी पितील. म्हणा चिमुकली पिले राहतील खुशीत. व्हेरी गुड. मम्मासाठी क्लॅप्स करा. आणि बाबाला हॅपी फादर्स डे म्हणून दे. अबे नानू, हॅपी फादर्स डे सरप्राईज देणार होती. बाबाला म्हण हॅपी फादर्स डे बाबा. थँक यू डार्लिंग, लव यू. अजून बाबाला दुसरं गिफ्ट काय देणार मग तू? द्यायचं का बाबाला गिफ्ट? बाबाला गिफ्ट घेऊन द्यायचं का? हेच आहे का फक्त? अजून नाही द्यायचं? तुझं बुक आहे. त्याच्यावर काय लिहिलंय? काय लिहिलंय त्याच्यावर? वाच बरं, वाचता येते का तुला? काहीच नाही. इकडून लिहिलंय ते बघ, इकडून लिहिलंय. हे बघ, वाच. हॅपी फादर्स डे असं लिहिलंय का? अच्छा, दाखव मला. उलट पकड, सरळ पकड. वाव, सो नाईस. नानूनी आणलं बाबासाठी. कुठून आणलं ग? बाबाला माहितीच नाही. अरे बाबा, हो, व्हेरी गुड. आणि त्यानंतर आम्ही गेलो नेल आर्ट करायला. आता ॲक्च्युली नेल आर्ट माझं करायचं ठरलं होतं नागपूरला आल्यावर, कारण लग्नासाठी. पण मग आता शूट आहे म्हटलं, आणि शूट असताना ना नेल्स एकदम प्रॉपर क्लीन आणि व्यवस्थित ग्रूम्ड पाहिजे, नाही तर मग ते चांगलं दिसत नाही शूटमध्ये. आणि म्हणून मग मी सिम्पल असं केलं. माझे नेहमी कलरसुद्धा अगदी लाईट असतात, मी खूप डार्क कलर वगैरे असे नाही करत. सो आजही तसंच काहीचं केलं होतं. आणि मी जेल पॉलिशच करते, नेल आर्ट वगैरे असं काही करत नाही.
सो एक कमेंट आहे की थंबनेल कशी बनवते. आत्ता मी जे रिसेंट थंबनेल बनवते ते मी AI ने बनवते, म्हणजे ChatGPT ने. तर ते खूप सोपं आहे ॲक्च्युली. एवढे प्रॉपर थंबनेल्स आपण कितीही बनवतो म्हटलं तर नाही बनत. मध्यंतरी मी कुणाला तरी एडिटिंगला पण द्यायला सुरुवात केली होती, म्हणजे एक थंबनेल बनवून घ्यायचं. पण त्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, आज ब्लॉग मला पोस्ट करायचा आहे म्हणजे कालचा ब्लॉग आज पोस्ट करायचा आहे असं होत नाही. एक दिवसाआधीचा ब्लॉग असतो आणि तो परवाच्या दिवशी येतो असं होतं. कारण एडिटिंगला त्याच्या दुसऱ्या दिवशी मी एडिटिंग करते आणि तिसऱ्या दिवशी तो येतो तुमच्यासमोर. पण मग काय होतं, एडिटिंग झाल्यावर तिला द्या फोटोज वगैरे, मग ती एडिट करेल, तिला काहीतरी इन्स्ट्रक्शन्स द्या. यामध्ये खूप वेळ जातो की बाबा हे असं नाही, मला असं पाहिजे, हे टायटल असं नाही. यामध्ये खूप वेळ जातो आणि एवढा वेळ नसतो ॲक्च्युली. व्लॉग शूट करायचा, मग तो एडिट करायचा, थंबनेल बनवायचा आणि पटकन पोस्ट करायचा. असं काहीतरी स्वतः केलं तर ते सोपं जातं. तर मग मध्यंतरी ते ट्राय केलं पण ते काही वर्कआउट नाही केलं. मग मी स्वतः बनवायला लागले आपले जमेल तसे. तर आपण जर बनवायला गेलं, पेड व्हर्जन जरी घेतलं ना तरी खूप सिम्पल बनतात. पण आता मध्यंतरी AIचा खूप जास्त यूज होतो आहे आणि मी पण म्हटलं म्हणजे सगळेच क्रिएटर्स त्याचा यूज करत आहेत. आधी काय व्हायचं, आपण एखादा टूल यूज करतोय, म्हणजे मी पण यूज करायची, तो पिक्सआर्ट यूज करायची आणि भरपूर असे टूल्स आहेत ज्याच्यामध्ये थंबनेल्स छान एडिट होतात. सो ते यूज करून आपण एवढं प्रो नसतो की ते असे प्रॉपर जसे ते AI थ्रू बनतात अट्रॅक्टिव्ह थंबनेल्स, तेवढे आपण कितीही प्रयत्न केला तरी नाही बनवू शकत. ज्यांनी त्याच्यामध्ये प्रॉपर कोर्सेस केले आहेत ते लोक बनवू शकतात, पण त्यातल्या त्यात एवढे छान तरी नाही बनत, कारण मी ते पण ट्राय केलं आहे. सो हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे आणि तुमचा व्हिडिओ लिंक क्लिक्स होण्यासाठी तुमचा थंबनेल अट्रॅक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे. सो आता मी कसं बनवते हे तुम्हाला मी सांगते. तो प्रत्येक वेळी आपण जेव्हा ब्लॉग शूट करतो तर व्हिडिओ घेण्याच्या नादामध्ये ना आपल्याला लक्षात राहत नाही की मला फोटोज पण क्लिक करायचे आहेत थंबनेलसाठी. आणि माझ्यासोबत तर असं होतं, आता खूप सारे ब्लॉगर्स करत असतील, कारण माझं कसं असतं, शूट करताना मला हे माहीत नसतं की या पूर्ण व्हिडिओमधल्या कुठल्या गोष्टीवर मी थंबनेल बनवणार. जेव्हा मी एडिटिंग करते तेव्हा मला माझ्या डोक्यात पिक्चर लागते की अच्छा या गोष्टींवर ही गोष्ट आपण थंबनेलमध्ये हायलाईट करू शकतो, तेव्हा मग मी त्याच्यावर थंबनेल बनवते. मी फोटोज घेत नाही, तर मी काय करते, पूर्ण व्हिडिओमध्ये जो व्हिडिओ माझा बनलेला असतो त्याच्यामधले जे पिक्चर्सवर ज्या गोष्टींवर मला थंबनेल बनवायचा आहे त्याचे स्क्रीनशॉट्स घेते सिम्पल. आणि AI ते सगळे स्क्रीनशॉट व्यवस्थित एडिट करतो, त्याच्यामुळे त्याचाही काही प्रॉब्लेम नाही. पण आता AIच्या आधी पण जेव्हा मी थंबनेल बनवायची तेव्हा पण मी फोटोज घेत नव्हती, तेव्हा पण मी स्क्रीनशॉट घेत होती. तुम्ही बघितले 4 राहायचे माझे फोटो, 4 गोष्टी, 4 वेगवेगळ्या गोष्टी मी हायलाईट करायची, मग त्याच्याबद्दलचे जे काही टायटल्स आहेत ते लिहायचे. तर सिम्पल थंबनेल मी बनवायची, खूप वेळ नाही घालवायची, कारण स्वतःला ते एवढं छान जमतच नाही. पण आता याच्यामुळे खूप छान थंबनेल्स बनतात, तर ते कसे मी सांगते. सो पहिले तर स्क्रीनशॉट घेऊन घेतले आणि आपल्या डोक्यामध्ये एक इमेज तयार झाली की मला कुठल्या टॉपिकवर, म्हणजे पूर्ण व्हिडिओमधला काय टॉपिक हायलाईट करायचं आणि त्याच्यावर थंबनेल बनवायचं आहे. ते एकदा झालं की मी तुम्हाला सांगते की कसं बनवायचं. आता तुम्ही जेमिनायमध्ये बनवू शकता किंवा ChatGPTमध्ये बनवू शकता, पण मी जेमिनाय यूजच करत नाही, मी ChatGPTच यूज करते. सो इथे ChatGPTमध्ये गेल्यावर मी इथे 4 फोटो घेतले आहेत. हे बघा, 4 फोटोज मी सिलेक्ट केले माझ्या गॅलरीमधनं, जे मला थंबनेलसाठी यूज करायचे आहे. आता इथे खाली मी लिहिणार की मला काय हे द्यायचं आहे, प्रॉम्प्ट काय द्यायचं आहे. तर आता मला व्हिडिओमध्ये असं सांगा, आता उद्याचा व्हिडिओ जो येणार आहे त्याच्यासाठीच मी थंबनेल बनवते आहे. सो त्याच्यात मला लिहायचं आहे की एवढी दिवसभराची पॅकिंग झाली, एवढी तयारी केली आणि वेळेवर या कारणामुळे आमचा अमरावतीला जाण्याचा प्लॅन कॅन्सल झाला. तर ते मी तिथे लिहिणार. प्लस इथे मला जे लिहायचं होतं टायटलमध्ये ते मी इथे लिहिलंय. आणि आता खाली मी त्याला सांगते की प्लीज मेक तुम्ही पाहिजे तर खूप सारे वेगवेगळे प्रॉम्प्ट्स देऊ शकता, पण मी काय देते तुम्हाला सांगते, प्लीज मेक अट्रॅक्टिव्ह थंबनेल एवढं सांगते. तर इतकं लिहिलं, खाली टायटल लिहिलं, प्लीज मेक अट्रॅक्टिव्ह थंबनेल लिहिलं आणि इथे रेशो लिहिते मी की इन 16:9 रेशो. असं का बरं, कारण माझा खूपदाचा एक्सपिरियन्स आहे की तो मोठा थंबनेल बनवतो, मग त्याने काय होतं, आपण जेव्हा थंबनेलला लावतो ते खालचं वरचं जे टायटल वगैरे थोडं कटतं, त्याच्यामुळे मी रेशो पण इथे लिहिते. आणि याच्या व्यतिरिक्त कुठलाही प्रॉम्प्ट न देता मी डिरेक्ट त्याला बनवायला सांगते. थोड्या वेळात ते फिरतं आणि थंबनेल तयार होतं. कितीतरी असं होतं, नेहमी नाही की चेहरेच बदलवून टाकतात किंवा काहीतरी विचित्र प्रकार होतो किंवा आपल्या मनाचे काय काय टायटल्स ॲड करून टाकतात. सो ते रिमूव्ह पण तिथे करता येतं, एडिटचं ऑप्शन येतं, ते तुम्ही तिथे रिमूव्ह करू शकता. बघा आता हे थंबनेल बनलं आणि तुम्हाला मी सांगते याचं
पहिले तर सेव्ह करून घ्यायचं. इथनं सेव्ह होतं आणि हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. जर तुम्ही कुठल्या ॲपमध्ये बनवत आहे तर तुम्हाला तिथे ॲपचे चार्जेस पे करावे लागतात, जे मी ऑलरेडी करते प्रत्येक वर्षाला. आता हे बघा, मी टायटल लिहिलं ते किती अट्रॅक्टिव्हपणे त्यांनी प्रॉपर कसं कॅन्सलला हायलाईट केलं, प्रत्येक गोष्ट एकदम व्यवस्थित केली. आता इथे जो डोक्यावर मी हात ठेवलाय अशी माझी एकही इमेज नव्हती. टायटलला अनुसरून त्यांनी बरोबर तशी इमेज इथे ॲड केली आणि एवढी तयारी म्हटलं तिथे बरोबर हे कपड्यांचा वगैरे व्हिडिओ दाखवला, हे फोटो दाखवला. सो सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित AI मॅनेज करतो. एकदम सिम्पल असा प्रॉम्प्ट देऊन मी तुम्हाला अजून एक सांगते, खूप सारे प्रॉम्प्ट्स त्याला देऊ नका. जर तुम्ही खूप सारे प्रॉम्प्ट्स दिले ना तर ते कन्फ्यूज होतं आणि काहीतरी आपल्या मनाचं वेगळंच करतं. सिम्पल प्रॉम्प्ट देऊन एकदम छान थंबनेल बनवू शकतं. सो हे थंबनेल माझं तयार झालं आहे. आता व्हिडिओला आता अजून तुम्हाला सांगते की तुम्हाला टायटललाही जर डोकं लावायचं नसेल आणि काही वेगळं करायचं नसेल तर खालीच सांगायचं की प्लीज सजेस्ट मी टायटल 2. तर मी तसंच करते. तर त्या थंबनेलला साजेस असे ते 5-6 टायटल आपल्याला देतात. त्यातलं कुठलं काय उचलायचं किंवा एक दोन टायटल पण आपल्याला आवडले तर अर्ध त्यातलं अर्ध यातलं असं पण आपण करू शकतो. सो एकदम सिम्पल झालं आहे काम AI मुळे. तुम्हीही ट्राय करून बघा आणि ही इन्फॉर्मेशन तुम्हाला महत्त्वाची वाटली की नाही नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि हो, कॉमेंटमध्ये त्या 2 बायका, 3 तर नाही 2 बायका, आता मी त्यांच्याबद्दल बोलणं सोडून देते, म्हणजे सोडून दिलं आहे ऑलरेडी. भरपूर त्याच्यानंतरही कमेंट्स झाल्या पण मी इग्नोर केल्या. खूपच कधी क्रोध येतो की का तुम्हाला माझ्याच्यावर कमेंट्स करायच्या. तेव्हा मग त्यांच्या कॉमेंटला रिप्लाय करते, पण ब्लॉगमध्ये बोलणं तर मला उगाचा फालतू वाटायला लागला आहे. कारण त्या निर्लज्जच आहेत, मी हेच म्हणेल. त्यांना लाजच नाही, म्हणजे लिटरली मीच नाही, मी तर त्यांना बोललेच आहे काही पण म्हणजे माझ्या काहीच चांगल्या ज्यांना वाटलं वाईट त्या कॉमेंटबद्दल त्यांनी पण तिला काहीतरी बोललं का गं तुला काय बोलते स्वतःचं कळतं तरी आहे का. तरी पण काहीच लाज वाटत नाही आहे. सो माझं झालं की ठीक आहे, आपलं तोंड खराब नाही करायला पाहिजे आपण या बायकांशी बोलून. कारण माझ्याकडे एवढी चांगली लोकं आहेत तर या 2 लोकांनी मला काही फरक नाही पडवून घ्यायला पाहिजे. आणि मी इतकी जीव तोडून सांगते की तुम्हाला इतका प्रॉब्लेम आहे तर तुम्ही माझे ब्लॉग का बघता. तरी त्यांना बघायचे पण आहे आणि त्यांना इथे येऊन आपलं मतही मांडायचं. आता मला तो घाण शब्द येतो आहे पण मी बोलू नाही शकत. तर तिथे येऊन आपलं माझ्या कॉमेंटमध्ये फालतूचा वेळ घालवायचा आहे. पण ठीक आहे, लेट्स इग्नोर देम. कारण ते म्हणते ना, कुत्र्याची शेपटी आडवी असते ती आडवीच असते, ती नाही होऊ शकत सरळ. तुम्ही त्यांना कितीही चांगल्या शब्दात सांगा किंवा वाईट शब्दांमध्ये सांगा, ते तसं राहतं. सो माझ्यासाठी एवढंच त्यांना म्हणायचं त्यांच्यासाठी आहे की ते एकतर निर्लज्ज आहे किंवा ते बिनडोक आहेत. म्हणजे त्यांना कळतच नाही की आपण काय करतोय. म्हणजे माझा आणि त्यांच्या लाईफचा काहीही संबंध नसताना फक्त मी माझे ब्लॉग शेअर करते. तुम्हाला ते नाही आवडत, सिम्पली इग्नोर करू शकता. पण तुम्ही उगाच इथे आपला वेळ घालवताय आणि लोकांकडनं फालतूची बोलणी ऐकून घेताय. सो बस मला एवढंच बोलायचं होतं. कारण मी ठरवलं आहे याच्यानंतर त्यांच्याबद्दल ब्लॉगमध्ये काहीही बोलायचं नाही, कारण ते युजलेस लोक आहेत. आणखी एक कमेंट होती की तू गारोचं बऱ्यापैकी कोलॅबरेशन दिसतंय, नेस्ताशियाचं दिसलं, ते तुला कसं येतं, तू कसं अप्रोच करते. सो ॲक्च्युली इंस्टाग्राम म्हणा किंवा यूट्यूब म्हणा, मी स्वतःहून अप्रोच नाही करत कुठल्याही ब्रँडला. येस, ऑफकोर्स असे काही ब्रँड्स प्रत्येकाला वाटतात की ते मला आले पाहिजे. सो आणि केलं तरी काही हरकत नाही अप्रोच करायला. खूप इन्फ्लुएन्सर्स करतात, तर काही नाही, सिम्पली तुम्ही एक मेसेज त्यांना टाकू शकता. तर त्यांच्याकडे खरंच काही अपॉर्च्युनिटी असेल तर ते तुम्हाला रिवर्ट करतील. बाकी मी तरी नाही करत स्वतःहून अप्रोच. मला एकतर मेल येतो किंवा मग इंस्टाग्रामवर DM येतं आणि मग त्याच्यावर मी रिप्लाय करते. मग जे काही डील व्हायची ती डील होते. सो नेस्ताशियाचं पण मला तसंच आलं होतं. नाही सॉरी, नेस्ताशियाचं माझ्या एका फ्रेंडने रेफर केलं होतं त्यांना की ही आहे, हिला म्हणजे शी इज इंटरेस्टेड, तर तुम्हाला बघा प्रोफाईल आवडली तर करू. सो मग त्यांनी मला नंतर कॉन्टॅक्ट केला आणि अगारोचं मला डिरेक्टली कोलॅबरेशन आलं होतं. सो मग आमची जी काही डील झाली ती डील केली. आणि मी परत एकदा सांगते की अगारोचे काही प्रॉडक्ट्स खरंच खूप युजफुल आहे. आपल्या रोजच्या वापरासाठी बरेच प्रॉडक्ट्सची आपल्याला गरज पडते आणि ते मला पाहिजे होते खूप दिवसांचे. आता ते आलाय आणि त्यांचं माझं लॉंग टर्म कोलॅबरेशन आहे. सो ते मला त्यांच्या लिस्ट पाठवतात आणि त्यातले जे युजफुल प्रॉडक्ट आहेत तेच मी घेते. की आणि बघा, कोलॅबरेशन म्हणजे कसं असतं,
मला आता कोलॅबरेशन करणं गरजेचं आहे, राईट. प्रोडक्ट्स येतात किंवा त्याच्यापासूनच माझी अर्निंग असते. मी जी काही मेहनत करते ब्लॉगसाठी, ते कशासाठी, 2 पैसे कमवायसाठीच प्रत्येकजण मेहनत करत असतं. तसंच माझं काहीसं आहे. सो कोलॅबरेशन आले तेव्हाच मी काहीतरी अर्न करू शकते, कारण आपल्या ब्लॉग्सला पाहिजे जसे खूप व्ह्यूज येत नाही, तर यूट्यूबपासून तर मी फार काही अर्न नाही करत. सो जे कोलॅबरेशन नाही येईल तेच माझी अर्निंग असते. सो आता कोलॅबरेशन म्हणजे मी एखाद्या प्रॉडक्टचा रिव्ह्यू देत असते, ठीक आहे. तर तो प्रॉडक्टची पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन देते. आता त्या प्रॉडक्ट तुम्हाला किती गरजेचं आहे, तुमच्या डेली यूजमध्ये त्या प्रॉडक्टची गरज आहे का, हे प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असेल. एखाद्याला हो वाटत असेल, हो यार हा प्रॉडक्ट खरंच युजफुल होता, मला खरंच या प्रॉडक्टबद्दल जाणून घ्यायचं होतं की हा काम कसा करतो, तर त्याला तो व्हिडिओ युजफुल वाटेल. पण एखादा व्यक्ती असा असेल की नाही यार मला या प्रॉडक्टची काहीही गरज नाही आहे, तर मी हा व्हिडिओ स्किप करते आणि पुढे बघते. सो तुम्ही तसं करू शकता. प्लीज, म्हणजे अजूनपर्यंत मला तुम्ही लोकांनी नाही म्हटलं आहे की अगं का, पण 1-2 कमेंट्स आल्या, पण बाकी सगळ्यांनी ते पॉझिटिव्हलीच घेतलं आहे. पण 1-2 कमेंट्स आल्या, त्यांच्यासाठी मी फक्त सांगते की प्लीज कोलॅबरेशन्सला निगेटिव्ह घेऊ नका. ती एक प्रॉडक्ट इन्फॉर्मेशन देणं माझं काम आहे. तुम्हाला ते कितपत घ्यायचं आहे, नाही घ्यायचं आहे, हा तुमचा प्रश्न. तुम्ही तेवढं स्किप करून पुढचं बघू शकता आणि माझे ब्लॉग्स तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही एन्जॉय करू शकता अपार्ट फ्रॉम कोलॅबरेशन. सो असं काहीचं आहे अबाउट कोलॅबरेशन. आणखी काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करा. तर आजच्याच ब्लॉगमध्ये ॲक्च्युली मी सगळ्या कमेंट्सचे जे आन्सर होते ते कवर करते आहे. मागच्या ब्लॉगमध्येच मी बोलले होते, पण ब्लॉग इतका मोठा झाला तर मी म्हटलं नको, हे आपण पुढच्या ब्लॉगमध्येच कंटिन्यू करू, आणि त्याच्यामध्ये ते मी एडिट केलं नाही. सो या ब्लॉगमध्ये मी ते ॲड करते आहे. प्लस ज्या काही गोष्टी सांगायच्या राहिल्या होत्या त्या मी याच्यामध्ये बोलते आहे. सो एक अशी पण कमेंट होती, आणि ॲक्च्युली मला काही गोष्टी, काही कमेंट्स आवडतात आणि त्यावर खरंच माझ्याकडे छान असं काही एक्सप्लेनेशन असलं तेव्हाच मी ब्लॉगमध्ये बोलते आणि मला छान वाटतं. सो तर ती होती की अगं तू फुल टाईम मेड ठेवू शकते, तू मला एवढी तडजोड करायची गरज नाही. इफ यू डोंट हॅव एनी फायनान्शियल प्रॉब्लेम, तर का नाही मेड ठेवायच्या. तर तुम्हाला याच्यावर माझं सविस्तर मत सांगते. ॲक्च्युली जर पैशांची काही प्रॉब्लेम नसेल आणि आपल्याकडे वेळ नसेल, आपल्याला दुसरं काम असेल, तर कुणाची हेल्प घेणं काहीच चुकीचं नाही आहे, घेतलीच पाहिजे. पण माझ्या बाबतीत काय होतं हे तुम्हाला मी सांगते. म्हणजे मी जेव्हा म्हटलं ना सेकंड बेबी प्लॅन करायसाठी विचारत होतो की एवढ्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या, आणि घरातली कामं, कॉन्टेंट क्रिएशन प्लस सेकंड बेबी, आणि ह्या सगळ्या गोष्टी नाही होत एकटे किंवा दोघांकडनं. सो त्यावर ही कॉमेंट होती आणि तेव्हापासून आन्सर द्यायचं राहिलं. तर माझा काय प्रॉब्लेम झाला सुरुवातीपासून तुम्हाला सांगते. माझ्याकडे भांड्यांना आणि झाडू पोछांना मावशी आहेत. ते काम मी माझ्यावर नाहीच घेत. मध्यंतरी तुम्हाला सांगितलं होतं की मी करायचं ठरवलं आहे, फरशी पुसायचं ठरवलं आहे, पण सध्या मला असं झालं आहे की नाही होत आहे माझ्याकडनं. तर मी ट्राय करून बघितलं, तर मी म्हणजे आता गावावरनं आल्यावर त्यांना सांगणार आहे की नाही तुम्हीच करा ते काम, मला नाही जमतं आहे. ऑलरेडी मी 2-3 दिवस झाले त्यांना सांगितलं आहे की तुम्ही करा, मला नाही जमतं आहे फरशी वगैरे पण पुसायला. धडा मिळाला की नाही, आपण अंगावर जास्ती कामं घेतली पाहिजे, किंवा कारण आहे तेच खूप होतं आहे, त्यात काय आपण जास्तीचं स्वतःवर लावून घ्यायचं. स्वतःचे पेशन्स का टेस्ट करायचे हे मला कळलं मागच्या 1-1.5 महिन्यात. म्हणून मी डिसाईड केलं की नाही, आपण त्यांना सांगू तुम्हीच करा असं. स्वयंपाकासाठी पण मावशी आपण ठेवू शकतो. पण आम्ही खूप ट्राय केलं. आम्ही म्हणजे जेव्हा मी प्रेग्नेंट होती तर मी 7 महिने वगैरे तर मी स्वतःच कुकिंग केली. 7 महिन्यानंतर 2 महिने मी मावशी लावल्या होत्या, प्लस 1 महिना अजून आम्ही इथे होतो 21 दिवस. तेवढे दिवस म्हणजे 3 महिने मावशी होत्या. पण तेव्हा काही ऑप्शन नव्हतं, तर म्हणून ठेवल्या होत्या. पण आम्हाला नाही आवडत होतं कुणाच्या हातचं खायचं. आणि रोशनचं समहाव काय म्हणणं असतं तुम्हाला सांगते, की जेवण जे आहे ना ते जो बनवणारा व्यक्ती आहे तो नेहमी हॅप्पी असला पाहिजे, तेव्हाच ते अन्न लागतं, किंवा तेच अन्न खायला पाहिजे की बनवणारा व्यक्ती हसी खुशीत बनवतो आहे. एखाद्याच्या घरात काहीतरी भांडण झालं असेल, पण काम आहे बा माझं, हे जशी नोकरी आहे माझी म्हणून मी करते आहे, तसं नाही झालं पाहिजे. म्हणून कुकिंगसाठी फक्त थोडासा आमचं असं आहे की नाही यार, जसं जमेल तसं कमी जास्ती करू, काही कधीतरी काही ॲडजस्ट करू खाण्यामध्ये, पण आपण स्वतः करायचं. त्यानंतर पण जेव्हा मी इथे परत आली होती 2 महिन्यानंतर, तर मी तेव्हा पण मावशी लावल्या होत्या, कारण अनाया 2 महिन्याची होती, तिची मालिश वगैरे सगळं मीच बघायचे. आणि मला एकदम तेव्हा कामं पण जमत नव्हती भरपूर, कारण ऑपरेशन वगैरे झालं होतं. सो 2 महिन्यानंतर मग अनाया 6 महिन्याची होईपर्यंत वगैरे मावशी होत्या, म्हणजे 3-4 महिने. परत मी सोडल्या. परत मग मध्येच असं कुठेतरी वाटलं होतं की नाही यार आपल्याला नाही जमते, परत लावल्या, परत 2-3 महिन्यात सोडल्या. सो स्वयंपाकाबाबतीचा हा माझा थोडासा अनुभव आहे की आपल्या हातचंच जमतं. आता राहिली नॅनीची गोष्ट. तर जेव्हा अनाया बऱ्यापैकी लहान होती,
तर तेव्हा काय होतं ना प्रॉब्लेम, जेव्हा ते रांगायला लागतात, थोडे चालायला लागतात, तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालत नाही. खूप कटाक्षाने लक्ष ठेवावं लागतं. सो त्यावेळी मी घरातली कामं बाजूला ठेवायची, माझं काम बाजूला ठेवायची, पण तिच्यावर मी खूप लक्ष द्यायची. सो त्यावेळी मला कुठले नानी किंवा कुणावर विश्वासच नव्हता, तुम्हाला खरं सांगते, की मी कुणाच्या भरोशावर तिला सोडेन. फक्त रोशन किंवा मीच तिला पाहिल. कारण माझं आणि रोशनचं असं म्हणणं होतं की एकदा एखादी गोष्ट घडली तर समोरच्याची चूक असे की कोणाची, माझी चूक असे की नॅनीची चूक असे की जे घडलंय ते घडलंय. एकदा डॅमेज झालं की झालं. मग त्याच्यावर चूक कोणाचीही असली आपण 2 शब्द बोलू शकतो फक्त, पण जी गोष्ट झाली आहे त्याला सुधारू नाही शकत. आणि म्हणून तेव्हा तरी माझं असं होतं की नाही, मीच सांभाळेन किंवा रोशनच सांभाळेल. थोडीशी ती मोठी झाली, जेव्हा ती अशी छान बसू शकत होती, व्यवस्थित चालत होती, पडण्याचा वगैरे काही चान्स नव्हता, तेव्हा रोशन मला म्हणत होता की आता जर तुला असं वाटत असेल की माझं काम होत नाही आहे ॲडजस्ट, तर तू नानीला लाव, कारण आता ती ओके आहे. म्हणजे एखादा व्यक्ती तिला सांभाळू शकतो, फक्त बघायचं आहे ना, तू तर घरात असणारच आहे, 2-3 तासासाठी तरी लाव, असं ठरलं होतं आमचं. पण तुम्हाला परत प्रॉब्लेम काय सांगते, दुपारच्या वेळी मी काय करते, एडिटिंग करते किंवा शूट करते. तर मला बोलायचं असतं तेव्हा मला शांतता पाहिजे असते, किंवा एडिटिंग करत असेल तर मला शांतता पाहिजे असते, कारण व्हॉइस ओव्हर द्यायचा असतो. सो जर मग घरात तिसरा व्यक्ती असला, म्हणजे आमच्या दोघांच्या व्यतिरिक्त जर एक व्यक्ती जास्ती असला ना, तर मला माझं काम कसं आणि कुठे करू समजत नाही. कारण आमचा 1 BHK आहे. हॉलमध्ये जेव्हा रोशनची मीटिंग सुरू असते, अनाया बेडरूममध्ये झोपलेली असते, तेव्हाच तर मी हेल्पलेस असते की आत्ता मी कुठे बसू आणि कुठे व्हॉइस ओव्हर देऊ. मला वाट बघावी लागते की रोशनची मीटिंग संपेल आणि त्यानंतर मी व्हॉइस ओव्हर देईल. किंवा मग अनाया उठली तर मला प्रॉब्लेम, अरे यार ती उठून जाईल, त्याच्या आधी रोशनची मीटिंग संपली पाहिजे, मग मी व्हॉइस ओव्हर देईल. सो भरपूर बॅकग्राऊंडमध्ये गोष्टी असतात मॅनेज करायच्या. आणि म्हणून मग मी ठरवलं की नाही यार, ऑलरेडी आपल्याला हॉचपॉच होते आहे, परत एक व्यक्ती जर घरात आला मग त्याचा आवाज येईल, आणि मग मध्येच आवाज आला की मला ते परत डिलीट करावं लागतं, परत बोलावं लागतं. सो मग ते खूप चिडचिड होते. त्याच्यामुळे शांतता असली की मी पटापट माझं काम करू शकते. आणि म्हणूनच मी डिसाईड केलं की नाही, आपल्याला जो अनाया झोपतो त्या वेळेत आपण आपलं काम करूया, नॅनी नाही लावू आपण. आणि जेव्हा ती आता 2 वर्षाची झाली त्याच्यानंतर तर मला प्रॉब्लेमच नाही वाटत. 2 वर्षाचं बाळ झाल्यावर ते बऱ्यापैकी समजदार होतं, त्याला कळतं. आईनी म्हटलं थांब तर थांबायचं, उठ म्हटलं तर उठायचं, बस म्हटलं तर बसायचं. त्याच्या आधी जरा समज नसते म्हणून आपल्याला गोष्टी कठीण जातात, पण मग समज आल्यावर इट इज व्हेरी इझी टू हँडल असं मला वाटलं. आणि मग नंतर तर काही नॅनीची किंवा कुणाचीच गरज नव्हती. बाकी राहिल्या गोष्टी घरातल्या कामांची तर येस, आपण हेल्प घ्यायलाच पाहिजे, मी पण याच मताची आहे. पण ते कधीतरी असं वाटतं की नाही यार, आपण कमी पडतोय का, अजून करून पाहायला पाहिजे का, म्हणून मग मी ते काहीतरी उद्योग करते. पण नाही, ते चुकीचं आहे. सो तुमच्या मताशी मी अगदी सहमत आहे. फक्त मी का त्या गोष्टी करू शकले नाही, मग हे तुम्हाला मी असं एक्सप्लेन केलं की या कारणास्तव मी त्या गोष्टी नाही करू शकले. आता नंतरची एक कमेंट होती आणि शेवटचं मी बोलते की इथे तुझा चेहरा क्लीन दिसतो आहे, तर तू काही रेझर वगैरे यूज करते का. ॲक्च्युली खूप लोक रेझरनी केस काढतात चेहऱ्यावरचे, पण मला जास्ती नाही आहे. मी अप्पर लिप्स पण कधीच केलेले नाही आहे. मी फक्त थ्रेडिंग करते आणि फोरहेड करते. मी ते रेझरनी कधी काढण्याचा प्रयत्न केला नाही, कारण ऑलरेडी मला नाही आहेत, मग कशाला उद्योग करायचे. कुठल्याही गोष्टीची आपण एकदा हॅबिट लावली की ते नेहमी करावं लागतं. जसं की थ्रेडिंग आपल्याला करावीच लागते. थ्रेडिंगचं ठीक आहे, एक पटकन 10 मिनिटाचं काम आपण जाऊन करून येतो, पण हे केस काढणं काही प्रत्येक वेळी पॉसिबल होणार नाही मला असं वाटतं. कधी वेळ नसला आणि काय कुठे जायचं आहे, मग वेळेवर ते बर्डन नसायला पाहिजे डोक्यावर की अरे यार मला हे करायचं होतं, हे राहिलं आहे माझं. आणि म्हणून मी असलं काहीही करत नाही. पण ते कितपत सेफ आहे कितपत नाही हे पण मला काही आयडिया नाही आहे, कारण मी कधी ट्राय केलं नाही आहे. सो येस, तुमचा त्या प्रश्नाचं उत्तर की नाही, मी रेझर वगैरे कधी यूज नाही केलं आहे. आत्ता मी मस्त कोल्ड कॉफी घरात बनवणार आहे. सो चला पटकन आता आम्ही ती बनवतो, मस्त एन्जॉय करतो. मी आईस्क्रीम घेऊन आली आहे. खूप दिवसांची मला कोल्ड कॉफी पाहिजे होती, पण बाहेरची मला एकाच ठिकाणची आवडते, दुर्गाची, आणि आमच्या इथला तो कॅफे बंद आहे सध्या. त्याच्यामुळे म्हटलं घरीच बनव, कारण बाकी ठिकाणी खूप थिन मिळते आणि मला थिक आवडते. सो चला 2-3 गोष्टींपासून बनते, पटापट बनवते. सो कोल्ड कॉफी एकदम सिम्पल बनवते. सगळ्यात आधी दूध घेते मिक्सरच्या पॉटमध्ये आणि त्यातच सगळ्या गोष्टी टाकते. तर माझ्याकडे इथे चॉकलेट सिरप आहे, हे मॅप्रोचं आहे, तुम्ही कुठलंही यूज करू शकता.
ते मी टाकते त्याच्यामध्ये. त्यानंतर कॉफी मी इथे घेतलेली आहे आणि कॉफी मला थिक आवडते, त्यासाठी खूप लोक कंडेन्स मिल्क यूज करतात, पण ते मला नाही करायचं कारण ते हेल्दी नाही आहे. सो मी आईस्क्रीम भरपूर यूज करते, त्याने बऱ्यापैकी थिकनेस येऊन जातो. सो इथे चॉकलेट आईस्क्रीम घेतलेली आहे आणि मग ते छान ब्लेंड करून घेते. फार वेळ लागत नाही ब्लेंड व्हायला पण, आणि मग त्याला पाहिजे तसं आपण डेकोरेट करू शकतो आणि मस्त अशी छान कॉफी तयार झाली. घरच्या घरी आपण छान अशी कोल्ड कॉफी एन्जॉय करू शकतो. सो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या असं एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.